नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा म्हणत असतात, आता आपल्याला इथून तळ हलवावं लागेल, आता दुसरीकडे जावं लागेल. तर दत्तू म्हणतो, मामा इथे तर आपल्याला सर्व चांगलं आहे, तळसुद्धा चांगलं आहे आणि मेंढरांनासुद्धा खायला प्यायला मिळत आहे ते चांगले. मामा म्हणतात, अरे दुसऱ्यांचं गारणं असतात ते बघावं लागतं या. मी कौल लावून घेतो, त्यावर तुम्ही आवराआवरी करा, म्हणजे मी सांगतो तेव्हा इथून जाऊया. तेव्हा ते सर्व लोक म्हणतात, बरं ठीक आहे मामा, तुम्ही सांगताय तसं करूया मग. पुढे आपण पाहतो, दामोदर व पत्नी हे विचार करत असतात की काय करावं. कारण दामोदरला असे स्वप्न पडलेलं असतं की पांडुरंगाने त्यांना सांगितलेलं असतं की मी तुझ्या घरी येणार आहे येत्याला एकादशीला व सोबत 200 ते 300 लोक माझ्यासोबत असणार आहेत, तेव्हा तू त्यांचं जेवण बनवून ठेव. दामोदर त्याच्या पत्नीला विचारत असतो, आता काय करायचं आपण, जेवण इतक्या लोकांचं बनवायचं की नाही, हा मला प्रश्न पडला आहे बघ. तर त्याची पत्नी म्हणते, आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. आता तुम्हाला साक्षात देवाने सांगितलं आहे म्हटल्यावर करायला तर पाहिजेच. दामोदर म्हणतो, पण आपण इतकं पैका आणायचं कुठून, आपल्याकडे सध्या काहीच नाही, पैकंसुद्धा नाहीत, मग कसं काय करायचं आणि 300-400 लोकांचं जेवण इतकं बनवायचं कसं. दामोदरची पत्नी बोलते, हे कारण तर आपण देवाला सांगून चालणार नाही, देवाला तर करावंच लागेल. मग काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि विचार करा. दामोदर म्हणतो, बरं ठीक आहे, मी बघतो काय होतं आहे काय. पुढे दामोदर बोलतो, बरं ठीक आहे, मी येत्याला एकादशीला जेवण वगैरे बनवलो, तेव्हा देव आलेच नाहीत तर, पांडुरंग आलेच नाहीत तर काय करायचं तेव्हा. तर त्याची पत्नी बोलते, तुम्ही हा विचार नका करू, ते येतील, तुम्हाला सांगितले आहेत म्हटल्यावर नक्कीच येतील, आपण जेवण बनवूया, काय होते ते पुढं बघूया. तर दामोदर म्हणतो, बरं ठीक आहे, तू म्हणतेस मग तसं करूया. पुढे आपण तळावर पाहतो, होवापा व दत्तू चंदूला विचारू लागतात, काय रे चंदू, तू आधी तळावर येऊन गेला की काय, आणि असे कसं काय तुला तळावरची सर्व कामं जमत आहेत. तर चंदू म्हणतो, तसं काय नाही बघा, तुम्हाला बघून मी सर्व शिकत आहे आता. पुढे चंदू बोलतो, मामांनी आमचं खूप कल्याण केलं आहे आणि मामांमुळेच आमचं सर्व चांगलं झालं आहे. दत्तू व हुवापा बोलू लागतात, होय, मामा सर्वांचं भलंच करतात, कल्याणच पाहतात, जरी कोणी तो वाईट असला तरी त्यांचं चांगलंच करायला बघतात, जर तो सुधारला तर ठीक, त्यांना समजवून सांगतात, जर तो सुधारला तर चांगलंच होईल, नाही सुधारला तर मग तो त्याच्या जाईल वाटेनं, मग त्याचे कर्म तो भोगल. म्हणून मामाने जे सांगितलं ते करावं, आपलंच कल्याण होतं आहे. इकडे दामोदर व त्याची पत्नी दोघेही अजून विचार करत असतात की करायचं की नाही व कसं करायचं. आपल्याकडे पैकंसुद्धा नाहीत, मग काय करायचं, एवढं बाजार कसं भरायचा, हाच ते विचार करत असतात. मग नंतरून दामोदर म्हणतो, काय करायचं मलासुद्धा विचार पडला आहे, बघतो काय करायचं, बाहेर जातो, लोकांसनी विचारतो कुठून पैकं मिळतं का ते बघतो. मग तो बाहेर निघतो, त्याच्या पत्नीला सांगतो, मी बघतो काय करायचं, जाऊन येतो मी बाहेर. तो बाहेर निघतो, तेवढ्यात त्याला शेजारनी भेटतात व त्याला म्हणू लागतात, तुम्ही आता येत्याला एकादशीला पंढरपूरला जात असाल तर आम्हाला बोलवा, आम्हीसुद्धा सोबत येईन तुमच्या. तर दामोदर म्हणतो, मी जाताना प्रत्येक वेळेस सोबत सगळ्यांना विचारतच असतो कोण येत आहेत का म्हणून. तर ते शेजारनी बोलतात, तसं नाही, तुम्ही आम्हासनी विचारा एकदा, आम्ही येईन, आम्हाला बी यायचं आहे तिकडे. दामोदर म्हणतो, बरं ठीक आहे, मी विचारेन तुम्हासनी नक्की, पण मला एक बोलायचं होतं आणि तुमच्याकडे एक काम होतं बघा एक. तर ते दोघेही म्हणतात, आमच्याकडे काम होतं, सांगा की, तुमचं काम करेन आम्ही. तर दामोदर म्हणतो, मला थोडं झुंजळं पाहिजे होतं. तर ते दोघेही बोलतात, हो आम्ही देऊ, आमच्याकडे आहेत. तर ते म्हणतात, किती पाहिजेत तुम्हाला. तर दामोदर सांगू लागतो, एक 300 ते 400 लोकांचं जेवण होईल इतकं आम्हाला पाहिजेत बघा. तर ते म्हणतात, एवढं तर आमच्याकडं नाही आहेत, पण तुम्हाला एवढं का पाहिजे. तर दामोदर सांगू लागतो, माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग आले होते व ते येणार आहेत येत्याला एकादशीला आमच्या घरी, व ते सांगितले आहेत त्यांच्यासोबत 200 ते 400 लोक असतील, मग ते जेवणार आहेत, त्यासाठी मला जेवण बनवावं लागेल. हे ऐकून ते दोघेही बोलू लागतात, बरं ठीक आहे, आमच्याकडे जेवढा आहे तेवढा आम्ही देतो. तर दामोदर म्हणतो,
नाही नाही, असलं तर 300 ते 400 लोकांचं जेवण होईल एवढं आम्हाला पाहिजे आणि भरपूर काही पाहिजे आहे. ते सुद्धा आम्हाला एका ठिकाणी मिळालं तर बरं होईल. तर ते शेजारनी म्हणतात, तेवढं तर नाही आहे आमच्याकडं, जेवढं असेल तेवढं आम्ही द्यायला रेडी आहे. तर दामोदर म्हणतो, नको नको, बघतो मी काय करायचं ते आता. तसे बोलून शेजारून तिथून निघून जातात. दामोदर त्याच्या पत्नीला म्हणतो, बरं ठीक आहे, मी कोणाला तरी पैकं मिळते का विचारतो, नाही तर धान्य तरी कुठे मिळते का बघतो. दामोदर तसेच पुढे जातो. त्यांना गावातली लोकं बसलेले दिसतात. त्यासनी जाऊन दामोदर विचारतो, मला तुमच्याशी जरा मदत हवी होती, मला मिळाली असती तर बरं झाली असती. तर ते सर्व लोक म्हणतात, हो करू आम्ही, काय आहे, तुम्हाला काय मदत करायची आहे, आणि आमच्या वाचून तुमचं काही अडलं नाही आजपर्यंत, आता कशाची गरज पडली आहे तुम्हासनी. तर दामोदर सांगू लागतो, मला 200 ते 400 लोकांचं जेवण बनवायचं आहे, मला तेवढं पैकं पाहिजे आहेत. तर ते लोक म्हणतात, इतकं पैकं तर आमच्याकडं नाही आहेत. मग ते एकमेकांशी बोलू लागतात व एकमेकांना विचारू लागतात, तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे आहे का. तर ते सर्व म्हणतात, एवढं तर पैकं आमच्याकडं नाही आहे बघा. पुढं ते सर्व प्रश्न करतात, तुम्ही इतके जेवण का बनवणार आहे आणि कशासाठी. तर दामोदर सांगतो, मला माझ्या स्वप्नात पांडुरंग आले होते व ते सांगितले आहेत, येत्याला एकादशीला मी तुझ्या घरी येणार आहे व येताना सोबत 200 ते 400 लोक असतील, त्यांच्यासाठी तू जेवण बनवून ठेव, असे ते मला सांगितले आहेत. ते सर्व लोक बोलू लागतात, असं कुठं असतंय वे, काय पण सांगू नको दामोदर तू. दामोदर म्हणतो, हे बघा, जे खरं होतं मी ते तुम्हासनी सांगितलं आहे, तुम्हाला मदत करायची की नाही तेवढं मला सांगा. तर ते सर्व लोक म्हणतात, एवढं तर आम्हासनी नाही जमणार, आणि तेवढं पैकं आम्ही द्यायचं कुठून, आमच्याकडंच तेवढं पैकं नाही आहेत. दामोदर तसे ऐकताच तो तिथून निघून जातो. पुढे आपण पाहतो, तळावर सर्व लोक जमलेले असतात. मामा त्यासनी म्हणतात, आज काही मी तुमचं गारणं सोडवणार नाही बघा, आज एक दिवस राहू दे, आपण पुढं जाणार आहोत, तिथे तुम्ही या आणि तळाला तिथे आपण मांडणार आहे, तिथं तुम्ही हातभार लावा, हे तुम्हाला जमल का. तर सर्व लोक म्हणतात, हो हो मामा, आम्हाला जमल. तर मामा पुढे बोलतात, बरं ठीक आहे, मग तसं करूया आपण. इकडे आपण पाहतो, दामोदर घरी येतो व तो खूप दमलेला असतो. त्याच्या पत्नीला बोलू लागतो, मी सर्व ठिकाणी विचारून आलो, गावकऱ्यांनासुद्धा विचारलो, सर्व लोक म्हणाले इतकं काही आम्हासनी जमणार नाही, 300 ते 400 लोकांचं जेवण, एवढं तर आमच्याकडं पैकं नाहीत, एवढं तर आमच्याकडं धान्य नाहीत, हेच सर्व लोक बोलले, आता करायचं कसं, हा त्यासनी प्रश्न पडतो. दामोदरची पत्नी म्हणते, बरं मग आता कसं करायचं, काय ठरवलं आहे तुम्ही. तर दामोदर म्हणतो, आता बघूया काय होतं या, कसं होतं आहे ते पाहू, आणि आता आपल्याला देवाने बोलला आहे, सांगितलं आहे म्हटल्यावर तेवढं तर करायलाच पाहिजे आपल्याला. तेवढ्यात तिथे दामोदरचा मुलगा घरी येतो व त्याला दोघेही ते बोलतात, काय रे कुठे गेला होतास. तर तो सांगतो, आताच जाऊन शाळेला जाऊन आलो आहे बघा. तर त्याला ते दोघेही बोलतात, किती शाळा करणार आहे आणि किती शिकणार आहेस तू, आता बंद कर आणि थोडं काही कामाचं बघ. तर तो म्हणतो, मी आत्ता काही कामाचं वगैरे करणार नाही, मला शिकायचं आहे आणि मला आत्ता शिकू द्या. त्या मुलाला दामोदर व त्याची पत्नी दोघेही बोलतात, हे बघ, तू शाळा शिकत काम कर, म्हणजे थोडं काहीतरी पैके येतील व तुला थोडं काहीतरी उद्योगधंद्यातलं ज्ञान येईल, तू थोडं शिकशील. तर तो म्हणतो, नाही, मला शिकायचं आहे आणि शिकून मला कमवायचं आहे आणि आता मला पहिला शिकू द्या, असे तो बोलतो व घराबाहेर निघून जातो. नंतरून तो परत घरी येतो. त्याला तेच प्रश्न परत विचारतात, हे बघ, तू काहीतरी कर, कामधंदा कर, म्हणजे कसं पैकं येतील, तेवढं तुला ज्ञान मिळेल त्यातलं. तर तो म्हणतो, नाही नाही, मला शिकायचंच आहे आणि मला हे काही करायचं नाही आत्ता, आणि मला शिकून काहीतरी बनायचं आहे, मला तेवढं करू द्या तुम्ही. दामोदर व त्याची पत्नी त्याला खूप समजावत असतात, तरी तो काही ऐकत नाही, तो त्याचंच खरं करतो व तो घराबाहेर निघून जातो. पुढे दामोदर व त्याची पत्नी दोघेही बोलत असतात, आता आपण काय करायचं, कसं करायचं, इतक्या लोकांचं जेवण बनवायचं कसं, आपल्याकडे पैकंसुद्धा नाहीत, धान्यसुद्धा नाही, लोकांकडे विचारलं तर त्यांच्याकडेसुद्धा नाही म्हणतात, तर कसं करायचं. त्या दोघांनी हाच प्रश्न पडलेला असतो की आता पांडुरंगाने आपल्याला सांगितलं आहे आणि आपण तेवढंसुद्धा नाही केलो तर कसं व्हायचं, आणि येत्याला एकादशीला आपल्याला ते बनवावंच लागेल. पुढे आपण पाहतो, मामा म्हणत असतात, हीच तर तुमची परीक्षा असते या, आणि ह्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे. दत्तू मामासने विचारतो, मामा,
तुम्ही कौल केव्हा लावणार आहे आणि आपल्याला केव्हा इथून तळ हलवायचा आहे? तर मामा म्हणतात, मी आता कौल लावणारच आहे. कौल मिळाला की आपण इथून निघूच. तर मामा इकडे कौल लावतात. हसनाप्पाला विचारतात, तुम्ही सांगा आपल्याला इथून जायचे की नाही? तुम्ही सांगाल तसंच आम्ही करल, असे मामा सांगू लागतात. तेवढ्यात हसनाप्पाचा मामांना कौल मिळतो. मामा बाहेर येतात व सर्वांना सांगू लागतात, मला कौल मिळाला आहे. आता आपण इथून निघायचं आहे. तिथं जाऊन तळ लावू दुसऱ्या ठिकाणी. ते सर्व लोक म्हणतात, बरं बरं ठीक आहे मामा, तुम्ही सांगताय तसं करूया आपण. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक्स करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला नवनवीन अपडेट्स व्हिडिओज मिळत राहतील आणि प्रथम तुम्हाला दिसतील. तर जोडून राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.